कोकण म्हणजे निसर्गाचं जिवंत चित्र. समुद्राच्या लाटा, हिरवीगार झाडं आणि शांततेत दडलेलं एक अद्भुत रहस्य. आज आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका अनोख्या आणि निसर्गसंपन्न ठिकाणी, जामदुल कांदळवन. हे फक्त जंगल नाही, तर समुद्र आणि जमिनीच्या मधोमध उभं असलेलं निसर्गाचं संरक्षण कवच आहे. इथल्या वाकड्या तिकड्या मुळांमध्ये दडलेलं आहे हजारो जीवांचं जग. पक्ष्यांचा मधुर आवाज, खाडीचं शांत पाणी आणि चारही बाजूंनी पसरलेली हिरवाई हे दृश्य पाहिल्यावर मन अक्षरशः हरवून जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, कांदळवनं फक्त सुंदरच नाहीत, तर ती समुद्रकिनाऱ्याचं संरक्षणही करतात आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. तर चला, जामदुल कांदळवनाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्य आणि इथल्या निसर्गाची अद्भुत सफर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे दिसणार आहेत काही अप्रतिम दृश्य. इथे ड्रॉसेरा किंवा घाटपर्णी सारख्या कीटक भक्ष्य वनस्पतींचा आपण आतमध्ये आढळ आहे. ॲमेझॉनच्या जंगलात हे तशा पानावर कीटक बसले की ते मेटून घेतात आणि त्यांना खाऊन टाकतात. या मॅनग्रोव्ह बरोबर वाढणार इथे खाऱ्या पाण्यातील 10 ते 15 प्रकारचे गवत आहे. खाऱ्या पाण्यातच गवत उगवतं. त्यांना इथे हेडा असं म्हटलं जातं. ते इथे दुधाळ जनावरांना सुद्धा सकस आहार म्हणून खाऱ्या पाण्यातील गवत वापरतात. आणि जगात वनस्पतीमध्ये गवताचंच कुटुंब मोठं आहे. 7,000 प्रकारची गवताचे प्रकार आहेत. हा बांबू सुद्धा एक गवतच आहे आणि ऊस हे सुद्धा आपलं गोड गवतच आहे. बांबूपासून किमान 1800 वस्तू तयार होतात. आणि हा मॅनग्रोव्ह हा मूळ शब्द आपला नाही आहे, तो मूळ शब्द आहे पोर्तुगीज आणि त्याचा मराठी अर्थ होतो मंगल, दातृत्व, परोपकार, प्रेम, दार. आणि या झाडांचं सुद्धा कर्तृत्व किंवा कार्य तसंच असल्यामुळे या झाडांना मॅनग्रोव्ह हे नाव देण्यात आलं. आणि मॅनग्रोव्हची पहिली नोंद 1678 सालात हार्टस मल्बेरिकस नावाचं इंग्लिश पुस्तक आहे, त्याच्यात या झाडांची पहिली नोंद आहे. त्याच्यानंतर याच्यावर रिसर्च किंवा अभ्यास होतच गेले आणि वनस्पतींना जीव असतो हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने शोधून काढलंय. सर जगदीशचंद्र बोस, त्याच्या पूर्वीचे लोक वनस्पती म्हणजे निर्जीव, त्यांना काहीच समजत नाही, त्यांना सुख दुःख भावना समजत नाही असंच समजायचे. उदाहरणार्थ आपल्या घराच्या बाजूला फुलं किंवा फळं देणारी झाड असली तर त्यांना जास्त फुलं किंवा फळं लागतात. आपण पण रोज वनस्पतीने जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्यावर प्रेमाने हळूवार हात फिरवला पाहिजे. आता मोठमोठ्या आंब्यांच्या बागामध्ये सुद्धा काही लोक साऊंड सिस्टीमचा वापर करतायत. आपल्या भगवान श्रीकृष्णानं पहिलं बासरी वादन केलं की गायी आणि म्हशी जास्त दूध द्यायच्या. आता मोठमोठ्या तबेल्याने सुद्धा संगीत करतात, त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आता जगातल्या अति प्रदूषित 100 शहरांपैकी 39 शहरे आपल्या भारतात आहेत. आणि समृद्ध पर्यावरण, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जर चांगली हवा पाहिजे असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला किमान 422 झाडांची गरज आहे. पण दुर्दैवाने मोठी तफावत आहे. प्रतिहेड किंवा प्रति माणशी भारतात फक्त 24 झाडे येतात. भारतात दरवर्षी सरासरी 7 अब्ज वृक्षांची तोड होते. भारतात दर दिवशी 3800 कोटी लिटर सांडपाणी नद्यामध्ये सोडले जात आहे. आणि जगात दर मिनिटाला 27 फुटबॉलच्या मैदाना एवढी जंगलं कापली जातात. ती झुम नावाची शेती असेल, रोको नावाची शेती असेल, यासाठी अमेझॉन सारख्या मोठ्या जंगलांना सुद्धा लोक वणवे लावतायत किंवा आगी लावतायत. पण आपले मोठे उद्योगधंदे हेच जास्त कार्बन डायऑक्साईड वायू किंवा हवा प्रदूषित करतात. एक मोटर, वीज आणि सिमेंट. एक मोटर गाडी तयार होण्यासाठी साधारण 1.5 लाख लिटर पाणी लागतं. सिमेंट आपल्या वजनाच्या अर्धापट कार्बन डायऑक्साईड वायू आणि त्याला 2000 पट पाणी लागतं. आपण जी रोज वीज वापरतो यासाठी रोज 15 लाख टन कोळसा जाळतोय आणि याच्यातून 22 लाख टन कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात किंवा हवेत सोडतोय. या प्रक्रियेला जवळजवळ 60,000 कोटी लिटर पाणी गरम करून परत नद्यामध्ये सोडतोय. हे झालं रोजचं. आणि मानवी जीवनात जंगलाला एवढं महत्व आहे की वन ही जल है, जल ही रोटी है आणि रोटी ही जीवन है. जंगलामुळे पाऊस पडतो, पावसामुळे शेती किंवा अन्नधान्य पिकतं आणि अन्नावरच आपलं सगळ्यांचं जीवन चालतं. आपल्या भारतात पाऊस सुद्धा बऱ्यापैकी पडतोय. भारतात सरासरी 1068 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यापासून 4000 क्युबिक मीटर पाणी तयार होतं.
आणि इस्रायलमध्ये फक्त 100 नाही तर 150 मिलीमीटर पाऊस पडून ती जगातली 1 नंबरची शेती करून स्वतःला पाणी वापरून पाण्याची निर्यात करतायत. आणि आपलं सगळं पाणी या खाड्यांवाटे अरबी समुद्रात वाहून जात आहे. आपलं धावते पाणी चालते गेले पाहिजे, चालते पाणी रांगते गेले पाहिजे, रांगते पाणी थांबते गेले पाहिजे आणि थांबते पाणी जमिनीत जिरते गेले पाहिजे. हा एक जलसंवर्धनाचा साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या भारतात 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण प्रमुख 603 नद्या आहेत. त्याच्यातल्या जवळजवळ निम्म्या नद्या सध्या प्रदूषित आहेत. आणि आपण सगळे प्रगतशील राज्य म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व ही 55 नद्या प्रदूषित आहेत. त्याचा गंगा, यमुना, मुळा, मुठा, मिठी, पंचगंगा सगळ्या आल्या. या कांदळवनाच्या किंवा रायझोफोराच्या सुकलेल्या पानामध्ये टॅनिन नावाचं द्रव्य पण आहे. भविष्यात ही सुकलेली पानं चहापत्तीला सुद्धा पर्याय ठरू शकतील. अधिक आपल्या शरीरात अपचन झालं की एक औषध वापरतात, गॅलिक ऍसिड, ऑस्कॉर्बिक ऍसिड किंवा क जीवनसत्व. या रायझोफोराच्या सालीमध्ये, पानामध्ये विपुल प्रमाणात आढळतं. आणि तर ही 20 जातीची झाडं आहेत. ही सिम्बॉयसिस आहे. एकमेकाच्या साह्याने ही 20 जातीची झाडं एकत्र राहतायत किंवा एकत्र जगतायत. परत 20 जातीची माणसं एकत्र राहिली नसती, त्यांना परत आरक्षण पाहिजे. या शेंगा दिसतात, या बिया आहेत. आपण या शेंगा नेऊन घरी यांची रोपं पण तयार केली आहेत. जे खाडी किनारचे लोक असतात, खाऱ्या पाण्याचे बाजूचे लोक असतात, त्यांना पर्यावरणाच्या मदतीसाठी ही रोपं तयार करून मोफत देतो. पण ती खाऱ्या पाण्यात येणारी झाडं आहेत, गोड्या पाण्यात येणार नाहीत. त्याशिवाय वड, पिंपळ, रुंबड अशी सुद्धा रोपं तयार केली आहेत. एक मोठं वडाचं झाड असलं तर तासाला 750 किलो ऑक्सिजन सोडतो. हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं, म्हणून त्याने आपल्या महिलांना वडाची पूजा करायला सांगितली. वडाची झाडं जगली पाहिजे, वडाची झाडं जपली पाहिजे, वडाच्या झाडांचे संवर्धन झालं पाहिजे. जास्त जगभरातल्या समुद्रामध्ये माशांच्या 21,000 जाती आहेत. आणि आपल्या भारतात 1600 आणि महाराष्ट्रात 600. 450 खाऱ्या पाण्यात आहेत आणि 150 गोड्या पाण्यात आहेत. पण बऱ्याचशा माशांच्या प्रजाती